राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान अखेर पार पडले। सर्वात जास्त रंगलेला हा टप्पा होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यातही काही मतदारसंघ हे असे होते की जिथे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं। यामध्ये प्रामुख्याने बारामती, सिंधुदुर्ग आणि माढ्याचा समावेश होतो। निवडणुकीच्या दिवशी देखील याच मतदारसंघात अशीच लढत पाहायला मिळाली। त्यामुळे या मतदारसंघात कोणाचा गुलाल असणार यावर आता लक्ष लागून राहिलंय। त्यामुळे या हाय प्रोफाईल लढतीत वातावरण नक्की कोणाच्या बाजूने झुकलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी। तर सुरुवात करू बारामतीपासून। संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात 56.97% मतदान झालं। पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.50% मतदान झालं। तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असलेल्या खडकवासल्यास 50% मतदारांनी आपला हक्क बजावला। विशेष म्हणजे काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवारांची गणितं कालच्या मतदानामुळे पूर्णपणे विस्कटली। त्यामुळे आता दोघांचीही धाकधूक वाढली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वाधिक मतदारसंख्या खडकवासल्यात आहे। इथे भाजपचं वर्चस्व आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या कांचन कुल मैदानात होत्या। खडकवासल्यातून कुल यांना 70,000पेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती। पण सुळेंनी बारामतीच्या जोरावर ही आघाडी कापून काढली। महायुतीत गेलेल्या अजित पवारांची भिस्त यंदा खडकवासल्यावर होती। पण खडकवासल्यात झालेलं कमी मतदान अजित पवारांची चिंता वाढवणार आहे। यंदा मतदारसंघात कमळ चिन्हावरचा उमेदवार नसल्यानं भाजपचा मतदार फारसा बाहेर पडला नाही असा अंदाज बांधला जातोय। मात्र अजितदादांची धाकधूक कमी केली इंदापूरने। इंदापूरमध्ये बारामतीच्या खालोखाल म्हणजे 62.50% मतदान झालं। या मतदारसंघात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले आमदार दत्ता भरणे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली। मतदान आपल्या बाजूने व्हावं यासाठी सगळ्याच मार्गांचा वापर करण्यात आला। इथले माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही सुनेत्रा पवारांसाठी प्रामाणिकपणे काम केलं। शरद पवारांच्या पक्षाकडे इंदापुरात सक्षम नेताच नसल्यानं इथली लढाई वन साइड ठरल्याचं दिसतंय। तर दौंडमधलं मतदान 50-50% असू शकतं असं म्हटलं जातंय। इथे भाजपचे राहुल कुल हे आमदार आहेत, पण त्यांचं ऐकणारा मतदार फारसा नसल्याचं बोललं जातंय। सोबतच काँग्रेसचे आमदार असलेल्या भोरमधून सुळेंनी लीडची अपेक्षा आहे। इथे सामना 70-30 असा होईल असा कयास बांधला जातोय। बाजूच्या पुरंदरमध्ये देखील सुप्रिया सुळेंना बऱ्यापैकी साथ मिळाल्याचं सांगितलं जातंय। शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी आधी पवार विरोधी राग आळवला होता, पण नंतर ते शांत झाले। त्यांनी अजित पवारांसाठी काम केलं, पण शिवतारेंना मानणारा वर्ग त्यांचे कार्यकर्ते अजितदादांना मानणार नाहीत। त्यामुळे अजित पवारांसाठी इथली परिस्थिती फारशी चांगली नाहीये। इथे काँग्रेसच्या संजय जगतापांनी आघाडी धर्म पाळत सुळेंसाठी काम केलं। त्यामुळे इथून सुप्रिया सुळेंना लीड मिळू शकते असं सांगितलं जात आहे। त्यामुळे सध्या तरी दोन्ही बाजूची गणितं ही बऱ्यापैकी बदललेली आहेत। त्यामुळे कोण बाजी मारणार याची सर्व गणितं बारामतीमध्ये कोण लीड घेणार यावर येऊन थांबतात। त्यातच मतदानाच्या दिवशी देखील काही हाय व्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळाला। बारामतीत मतदान सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी गेल्या, ज्यामुळे एकच खळबळ उडाली। मात्र आपण अजित पवारांच्या भेटीसाठी नाही तर अजित पवारांच्या आई आशा काकूंच्या भेटीसाठी आल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। मात्र आपली अजित पवारांची भेट झालेली नाही, तसेच आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। तर अजित पवारांनी देखील अधिक न बोलता आपल्याला माहिती नाही, तसंच मी घरी नव्हतो अशी प्रतिक्रिया दिली। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सुप्रिया सुळेंची भावनिक स्ट्रॅटेजी आहे अशी टीका केली आहे। सोबतच अजितदादा यांनी देखील काटेवाडीतच मतदान केलं आणि मतदानासाठी पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवारसह आई आशा पवार देखील उपस्थित होत्या। आईचा हात पकडून अजित पवारांनी मतदान केंद्रापर्यंत आणलं आणि मतदानानंतर अजित पवारांनी दीवार सिनेमातील डायलॉग मारला, मेरे साथ मेरी माँ है। थोडक्यात बारामतीच्या मतदारांना अगदी शेवटपर्यंत भावनिक अपील करण्याचा प्रयत्न चाललेला होता।
त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात ज्या उमेदवाराने आघाडी घेतली असेल त्याच्या बाजूने पारडं झुकलेलं असेल असा सरळ साधा अंदाज कालच्या मतदानातून निघत आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।